आपण सर्वांनी मागील प्रकरणात बघितलं की बाबांना भगवत प्राप्तीचा मार्ग कसा मिळाला. आपण या प्रकरणात बघू की बाबांनी भगवंताची प्राप्ती कशी केली आणि बाबांनी तीर्थालाहन कसे घडविले. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जिमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. बाबांना जेव्हा मंत्र मिळाला तेव्हा बाबांनी तो मंत्र स्वतः जवळ न ठेवता बाबांचे 4 भाऊ बाळकृष्णजी, नारायणरावजी, यागोबाजी आणि सर्वात लहान भाऊ मारुतरावजी या सर्वांची बैठक बोलावून त्यांच्यासमोर हा मंत्र ठेवला आणि बाबांनी विचार केला की कोणी तयार झाला नाही तर आपण स्वतः हा मंत्राचा विधी करावा. नंतर बाबांनी आपल्या भावांना त्या मंत्राबद्दल सांगितलं की जर या मंत्राचा पूर्णपणे पालन झाला तर आपले संपूर्ण दुःख नाहीसे होऊन आपण सुखात राहू. जर या मंत्राचा पूर्णपणे पालन झाला नाही तर कोणी मरण पावले तर कोणी पागल झाले. नंतर बाबांच्या सर्व भावांनी एकांतरिक त्या मंत्राचे वाचन केला आणि सर्वांच्या मुखातून एकच शब्द निघाला की हा मंत्र हनुमानजीचा आहे आणि हा 41 दिवसाचा आहे. हा विधी मध्येच सोडता येत नाही. जर हा विधी साध्य झाला नाही तर आपण एकतर मरण पावू किंवा पागल होऊ अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून बाबांच्या 4 भावांनी त्या मंत्राबद्दल विधी करायला नकार दिला. नंतर बाबांनी विचार केला आणि म्हटला की आपण 5 भाऊ आहोत. 5 भाऊपैकी एक भाऊ मरण पावला असा समजा आणि माझ्या परिवाराची जिम्मेदारी घ्या अशी बाबांनी आपल्या 4 भावांना विनंती केली. नंतर बाबांनी एक संकल्प घेतला की मी भगवंताची प्राप्ती करीन किंवा मरीन परंतु मागे फिरणार नाही. आणि हा संकल्प घेऊन बाबांनी पहिली विधीला सुरुवात केली. पहिली विधी 26 नोव्हेंबर 1945 वार सोमवारला बाबांनी पहिली विधीची सुरुवात केली. बाबांच्या घराच्या समोर एक हनुमानजीचा मंदिर होता. त्या मंदिरात जाऊन बाबा कपूर आणि अगरबत्ती लावत होते आणि एक वेळा मंत्र म्हणत होते आणि 21 वेळा प्रदक्षिणा घालत होते. अशा प्रकारे बाबांनी 41 दिवसाची विधी चांगल्याप्रमाणे पूर्ण केली आणि विधीची समाप्ती 6 जानेवारी 1946 वार रविवारला केली. विधी चांगल्याप्रमाणे संपन्न झाली. विधी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी बाबा ज्या व्यक्तीने बाबांना मंत्र दिला होता त्या व्यक्तीकडे मोदा येथे गेले. त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर बाबांनी सांगितले की काल 41 दिवसाची विधी पूर्ण झाली आणि आज 42व्या दिवशी विधीची समाप्ती केली. विधी चांगल्याप्रमाणे पूर्ण झाली. विधी चांगल्याप्रमाणे संपन्न झाली आणि समोर काय करायचे आहे त्याच्याबद्दल त्या व्यक्तीने सांगण्याची विनंती केली. त्या व्यक्तीने सांगितले की समोर तीर्थाल हवन करावे लागेल. एका रात्रामध्ये 3 वेळेस हवन करावे लागेल. एक हवन संपली की दुसरी हवन संपली की तिसरी हवन अशा प्रकारे एका रात्रामध्ये 3 हवन करावे लागेल. नंतर बाबा तेथून संपूर्ण माहिती लिहून सायंकाळी नागपूरला आले. नागपूरला आल्यानंतर बाबांनी घरच्या मंडळीला सांगितले की खर्चाची बात आहे. बाबांनी म्हटलं की आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करू आणि तीर्थाल हवनाला सुरुवात करू. ठरवल्याप्रमाणे बाबांनी 7 जानेवारी 1946 वार सोमवारला तीर्थाल हवनाला सुरुवात केली. दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि बाबांनी सायंकाळी 7 वाजता पहिल्या तीर्थाल हवनाला सुरुवात केली. पहिली हवन संपली की दुसरी हवन रात्रीला 11 वाजता केली. दुसरी हवन संपली की तिसरी हवन रात्रीला 3 वाजता केली आणि हवनाची समाप्ती सकाळी 5 वाजता केली. बाबांना खूप कष्ट करावे लागले कारण एका रात्रामध्ये 3 हवन घडवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. नंतर बाबा हवन करताना कोणाशी बोलत नव्हते. जर एखादी वस्तू लागली तर बाबा इशाराने किंवा पेनाने कागदावर लिहून घरच्या व्यक्तींना सांगत होते पण बाबा बोलत नव्हते. सेवक मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आताचे सेवक हवन करताना बोलतात की काय करतात. अशा प्रकारे बाबांनी 7 दिवसात 21 हवन घडवून 13 जानेवारी 1946 वार रविवारला तीर्थाल हवनाची समाप्ती केली. तीर्थाल हवनाची समाप्ती केल्यानंतर बाबांच्यापाशी जे कोणी दुःखी कष्टी गोरगरीब लोक येत होते बाबा त्यांचे मंत्रोच्चारांनी फुंक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले.